पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभेच्या भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि मित्रपक्षाच्या महायुती उमेदवारांची प्रचाराची महाविजयी सभा होम मैदान येथे आयोजित करण्यात आली होती। या सभेसाठी ते सोलापुरात आले होते। या प्रसंगी जाहीर सभेमध्ये संबोधित करीत असताना ज्या सोलापूरची ओळख सोलापुरी चादर आणि यंत्रमागासाठी परिचित आहे अशा विणकामामधून साकारलेली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या वतीनं माजी नगरसेवक गणेश पुजारी, युवा नेते प्रतीक चंदनशिवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर सचिव चंद्रकांत सोनवणे, उपाध्यक्ष अविनाश भडकुंबे, सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत अप्पा जाधव, समाधान सकट यांच्या हस्ते भेट देण्यात आली। या जाहीर सभेप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करणं, जातीय दंगली पसरवणं, विकासाचं कुठलंही विजन न ठेवता स्वतःची राजकीय हित पाहणाऱ्या लोकांना बाजूला सारून महायुतीमधील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना तसंच मित्रपक्षांच्या उमेदवारांना विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी सोलापूर शहरवासी यांचा आणि महाराष्ट्राच्या लाडक्या माता भगिनींचे आशीर्वादरूपी मतदान महायुती आणि घटक पक्षांना करण्याचं आवाहन केलंय। मैं आपका बहुत आभारी हूं। आपने इतनी शानदार भेंट मेरे लिए लाए हैं। आप वो हमारे साथी ले लेंगे। बहुत बहुत धन्यवाद भैया।